नाही 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 इथे नाही गेलेलो आपण. असं 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 करायचं असं असं. सो मित्रांनो, आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आम्ही काहीतरी स्पेशल करण्याचा विचार विचार केला केलेला आहे. आहे. पहिल्यात आधी सगळ्यात आधी आम्ही आंघोळ नाही केलेली आहे आणि आम्ही सँडविच बनवणार आहोत. पण आम्ही इन्फ्लुएन्स झालो होतो एका चीजमुळे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं हे सुरू केलंय. म्हणजे हा इन्फ्लुएन्स झालेलो आहे. कारण की ते बघून मला असं टेम्पटिंग वाटत होतं. मी मला बघूया ते काहीतरी, कारण की एकच प्रकारचं चीज खाऊन खाऊन मी पण कंटाळलेलो आणि ही पण आणि आमच्या कंटाळलेली. घरामध्ये ना शिमला मिरची आहे आता ना आमच्याकडे काय ते मका नाहीये. सो आता कसं बनवायचं? सँडविच. चीज आहे, ओके. ब्रेड आहे, तो पण आम्ही आणला आता. एग आहे, तर आणि- आम्ही सब इंडियन जुगाड त्याच्यात ऍड करू. एक्सपेरिमेंट आहे पूर्ण असा सँडविचचा. आता तो बघूया कसा होतो, काय होतो दाखवतो ते. तुम्हाला आम्ही काय चलो. केलं. सो दिस इज आवर इंग्रेडियंट. अंडी उखळली आहेत 3, मग मॅगी, मॅजिक मसाला, हे मग आमच्या पार्सल सोबत आलेले सॉसेस. मग कोथिंबीर आणि 1 मिरची आणि हा लसूण जो मी टेचणार आहे आणि ह्याच्यात आम्ही ब्लॅक पेपर आहे त्याची पावडर करणार आहोत आणि हा तो चीज आहे. स्पेसिफिक भाई अमूलचा अमूलचा चीज आहे हा. असं तो स्प्रेड होतो, म्हणजे असं तो एक जागी स्टक होत नाही. मग असं तसं स्प्रेड होतो, म्हणून नवीन काहीतरी असं ट्राय करूया. सो या एका चीज मुळे आज आमची ही सँडविच बनवण्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही हे आणले आहे अमूलचं बटर. आम्ही काहीतरी जुगाड करतोय बघा. आमच्या पाठी गित 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 आवाज येतोय, तो इग्नोर करा कारण की खाली बाई हे इग्नोर नाही करता येणार हा. बस एक हात गेलाय, आता एक डोळा नको. आता मी एक डोळा आणि एक हात घेऊन फिरतोय. सो आता ही अंडी जी उकळून घेतली अक्षय यांना सोलेल आणि मी कांदा कापते. त्याच्यानंतर तुला ह्याच्यामध्ये काळी मिरी कुटायची. एक हाताने जे काय करता येईल ते मी सगळं करणार आहे मित्रांनो. व्हॅलेंटाईन डे ला लोक बाहेर जातात, डेटला जातात. दिस इज आवर डेट ना. हा, मी विचार केला की काहीतरी वेगळं करूया. सकाळची सुरुवातच एवढी सुंदर केली आम्ही, म्हणजे असं पोट भरण्यापासून. लास्ट व्हॅलेंटाईन डे आम्ही ना कुठेतरी चिनीज बर्गर. नाही 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 इथे नाही गेलेलो आपण. आपण ते मछलीला गेलेलो, मछलीला ठाण्यात गेलेलो. मला माहितीये ना. अरे माय मेमरी शार्प. आय एम वेअरिंग व्हाईट ते लावतो 100%. कारण की प्रूफ काय प्रत्येकाने आम्ही गेलो, आपण गेलेलो. तो व्हॅलेंटाईन डे नव्हता, व्हॅलेंटाईन डे होता. कन्फर्म भाई. हेच असतं एका. तुझ्याशी बोलता बोलता मग मी काय केलं, काय कांदा कापला. मला तो गोल गोल कापायचा होता, मी त्याचे 2 तुकडे केले. त्याच्यातून माझी चुकी. काय करायचं, मी केवढ्या चुका करायच्या मी. राग माझ्यावरचा राग बघा. असं काही नाहीये, मी खूप चांगला कांदा कापते. दाखवू त्यांना मी कांदा किती चांगला कापते. Oh my God. आय डोंट नो हे असं डोक्यात ठेवलं की खरंच डोळ्यात पाणी येतं की नाही माहित नाही. असं 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 करायचं असं असं. पण येते रे पाणी येते. सो हा जो कांदा आहे, पाणी भरपूर. हा जो कांदा आहे मी ह्याला ना बरिस्तावाला जो आपण बिर्याणीला वापरतो ना तसा करते. ह्याला पूर्ण गोल्डन ब्राऊन करूया आणि ह्याच्यासोबत मी हे जे लसूण आहे ना हा जस्ट टेचणार आहे, साल काढणार आणि ह्याला पण त्याच्यासोबत असं गोल्डनिश ब्राऊन करणार. सो दिस इज माय इंडियन जुगाड, कारण की त्याला इंडियन टच द्यायचा आणि टेस्ट पण आणायची. ह्याच्यामध्ये जो चीज ह्याच्यात आहे म्हणतात लसूण, पण यु नो ना दाखवतात आणि काय असतं. हे बाई ते अमूलचं चीज आहे. लाईट चालेल. पैसे वाढतात. पैसे वाढतात आहेत, पैसे जातात आहेत. पैसे वाढतातच आहेत ना. आता ते जातात येतात ते वेगळी गोष्ट आहे, पण त्यांचे वाढतात आहेत. या चॉपिंग बोर्ड वरती सगळी अंडी उकडून सोलून ठेवतोय. व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट ह्याच्यात आलेलं सगळं, म्हणजे पूर्ण असे व्हॅलेंटाईन ते डे जे 12 कानातले आलेले ना, जे 12 कानातले ते ह्याच्यामध्ये होते आणि मला माहितीच नव्हते. हा, ते पॅकेट्स आहेत ना, 6 पॅकेट दिले ना तुम्हाला. आणि आता ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. हा हे बाई मी वाचून दाखवणार. ते सकाळी वाचता आलं मला. मी वाचणार ना, माझ्यासाठी. ओके, तू वाचतो काय. तुम्हारी आंखें, तुम्हारी जुल्फे, तुम्हारे हाथ, तुम्हारे गाल, ये सब तो बात का मसला है. मुझे तो तुम्हारे नाम से भी बहुत इश्क है.
इश्क है इश्क है इश्क है इश्क है. आणि मला म्हणे मी दिलंय, त्या लोकांनी फक्त लिहून पाठवलंय. हे मग ते वर्डिंग आहे, वर्डिंग आपलं होतं. व्हॉट्स आपलं खरं हो. तिकडे ऑप्शन होते 4-5, त्यातले हे चांगलं वाटलं. ही दरवेळेस बोलत असते माझ्या प्रत्येक गोष्टीची सच. तारीफ कर. हा हे पण बोलला पण प्रत्येक बघितलं कसा गोष्टीची झिटकतो मला. हे असं नाही करत. असंच ते पण तेवढं करतो. त्याच्यापेक्षा जास्त करतो. ते त्या लोकांनी काय सांगितलेलं, त्या लोकांनी असं हे केलेलं की मेन्शन केलेलं की असे 4-5 हे आहेत, पत्रावळ्या आहेत. काय बोलतात पत्रावळ्या नाही, हा, पत्रावळ्या द्या. शायरी आहे. सो त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्यातलं चूज कुठलं तरी एक चूज करा. सो मी हे चूज केलं. का? कारण की सांगतो का, कारण की हिला ना प्रत्येक मला माहिती आहे ह्याच्याकडे एवढा वेळ नाही की माझ्यासाठी काहीतरी लिहेल हा. हे चांगले लिहून ठेवलंय. ते बॉक्स कामात आहे आपल्या. नेहमी बोलत असते मला की माझी तारीफ कर, प्रत्येक गोष्टीची तारीफ कर. मग त्याच्यात सगळ्या गोष्टीची तारीफ केली आहे मी. हाताची, गालाची आणि काय होतं जुल्फेची, सगळ्या गोष्टींची तारीफ करून झालो. म्हणजे कसं ओके, सध्या आपण सँडविच बनवतो आहे, तर हा असा लसूण, म्हणजे ही माझी आयडिया आहे. जरा दाखवतोस का तू? मी काय करते की असे 3-4 एकत्र घेते आणि मग त्याला असं चाकू ठेवून, म्हणजे साल काढायला ना इझी होतात. असं हे ट्रिक तुम्हाला सांगायची होती, युजफुल असेल तर, म्हणून. ठीक आहे, टू बी कंटिन्यू. लागेल आपल्याला. आहेत आमच्याकडे ट्रायपॉड आहे. थांबा. ट्रायपॉड आहे. झालं तुझं ते काय? eggs. अरे एक राहिलंय. बघितलं, 2 झाले आणि तिसरा ना असंच ठेवलं. असं का म्हणते तू? तू काय बघितलं, आपोआप निघणार 2 नाही झाले, का? 1 राहिलं आहे. 2 झाले, 1 राहिलाय. आपण हे डब नाही करत आहे. डब पण असं नाही होत. मीच पण मूवी डब करत होती, जे एकदम म्हणजे सिक्रेट असेल मे बी. त्याच्यामध्ये लिटरली ती अशी बोलते, हा मेथी आहे, हा मी ते केलं आहे. म्हटलं आता ह्याला कसं डब करायचं आहे, असं झालं तिकडे. मग ते बोलले तुम्ही करा जसं तुम्हाला करायचं आहे, फक्त ह्यांना चांगलं दिसलं पाहिजे. सो आमचा कांदा पण फ्राय होतो नाही, सॉरी होतोय. ब्लॅक पेपर कुठ ना, जसं मला कुठतो. कधीच कुठलं नाही. मला असं वाटतं काय, बायको समोर मनवलं तर काहीच चालत नसतं. रंगरूपावर जाऊ नका, जाऊ नका. दिसतो तसं नाही हा माणूस. हा मी लय क्रूर माणूस आहे, तुझ्यावरती असा चाकू घेऊनच असतो. देखा सच्चा याद आहे ना आपके साथ. हा मी असत आहे. अरे रे रे रे, देवाला घाबर वर्षा, अरे देवाला आता घाबर. चाकू फेकून दिला, मला लागला असता. वाईट त्याला असतं, वाईटच. मी कांदा दाखवू? कांदा दिस इज आवर कांदा इज भाजिंग. भाजी नाही रे, अरे बा भाजिंगच ना, तळला जातो. तळिंग. भाजिंग इज तळिंग. ओके, इज द सेम इज द. झालं आता हे काय कुठे होतं? काळी मिरी. कुठे? बघ कशी ओरडायला लागली बघा. अरे तुझ्याकडे बघून मी मिरची काढते, मी तुझ्याकडे ओरडले नाही तर ओरडली पण नाही, जराही ओरडली नाही. बघितलं कसा माणूस आहे. मैं कहाँ जाऊं? मला इथे बघून मला असं तर असं बाबा, मी दररोज असं कॅमेरात लावून फिरत असतो, म्हणजे कसंही तसं हो कसं दिसतं असं. तर अशा काळ्या मिऱ्या अशा ठेचायच्या आहे, म्हणजे बारीक करायच्या आहे तिला. दिसतंय काय? हो हा. दिसतंय. काळी मिरी असं हे बघायला जेवढं सुंदर वाटतंय. सो आम्ही 2 टोस्ट सँडविच आणि 1 नॉर्मल साधा सँडविच, जॅपनीज सँडविच आम्ही विचार केलाय. बिकॉज इथे लाईक असं खूप असं टेम्पटिंग वाटतं जॅपनीज. काय माहिती का, मी इंस्टाग्राम वरती तेवढं स्क्रोल करताना असं ते जॅपनीज फूडच येतो. एक तर तुम्ही बघितलं असं टोस्ट सँडविच करतात. तू एकदा बघितलं असेल ते सारखं तू टाकतोस. अरे हा, पण ते टोस्ट सँडविच करतात, असं भाजतात, तेलात असं त्याला डुबवतात आणि हे करतात, नंतर असं मधून असं कापतात आणि त्याच्यावरती असं मस्त असं क्रीम फील करतात. ही काय टेम्पटिंग लागतं, म्हणजे असं बघायला जेवढं टेम्पटिंग आहे. आम्ही गेलो होतो फॅक्टरी मध्ये पाव आणायला, तर आम्ही हे पण आणलं. जीरा बटर. ह्याच्यासाठी आता मला दुधाचा चहा बनवावा लागणार आहे आणि हा फक्त त्याच्यात त्याचं डिप करून खाणार आहे आणि चहा फेकून देणार. तरी पण मला ऍफेटली चहा बनवावा लागणार आहे. अरे मग काय Happy problem आहे? Valentine's Day. नवऱ्यासाठी तर तिथे जाते या सगळ्या गोष्टी. Don't you get my point? काहीतरी गुड. असं असेल मग नवऱ्याने पण काहीच नाही करावं बायकोसाठी, बरोबर ना. एफर्ट्स का Excuse me. टाकावे? Excuse me. त्याची आयडिया कोण आली ते तरी सांग.
मला पण नाही माहिती कुठून आली. आयडिया ती कधी, अरे ती बोलते दरवेळेस मला, तुझं ना, मला आता मी गुलाब आणतो, ती म्हणते अरे गुलाब आणलेस बरोबर आहे, पण ते नंतर ते फेकण्यात जातात. मग ती मला बोलते असं काहीतरी चांगलं खाणे दे. दिलेला एक पण गुलाब मी अजूनपर्यंत फेकलं नाहीये. म्हणजे मी असं ते सुकलं तरी ठेवलंय माझ्याकडे हो, सांभाळून. बरोबर आहे, पण आता मी एकदा गुलदस्ता आणला, तो गुलदस्ता तर शेवटीला तो मुरसतो. सॉरी काय, हा बघा मराठी बघा. हा बोल अरे भाई काय. आपलं आहे तो, हे होतो कोमेजतो, बरोबर ना, कोमेजतात फुलं. सो म्हणून मी तिला काहीतरी बोलली, मला कोमेजतात नाही. काहीतरी काय, मग सांग. नाही तू सांग, आता तू सांग. सो ही मला बोलते काहीतरी असं कानातलं दे, कपडे तर मला जमणार नाही बिकॉज मी कपडे. बोलली नव्हती कानातलं ते, मी बोललेली मला युज होईल अशा काहीतरी हा पण गोष्टी तू दे. बोलते ना कधीतरी तू जाऊन कानातले घेऊन मला ये, काय तुझे एफर्ट्स आवडतं? बघायचे मला. कपडे, चप्पल आणि काय असं ज्वेलरी बिलरी बसतात. मेकअपचं त्याला कळणार नाही म्हणून पैसे वेस्ट. बट ऑब्वियस जिधर जिस गली बोलते आणि जिस गली सगळ्यात जाना नहीं महत्वाचं, खाने को दो बाबा. खाने को तो देता है, खाने को तो इसका पेट भरता है, जिधर जिधर मांगता ते है. काय मतलब तभी तेरे को खिलाता है. हेच तर तुमच्या बायकांचा प्रॉब्लेम आहे. मध्ये मध्ये Valentine Day आज मध्ये हेच आणतो कधी पण, मी कमाने तू कमाने, मी कमाने. अरे ऐसा जायला नाही घरी. होते. मी रोज ब्लॅक टी पिते, लेमन टाकतो, ती लगेच पटकन बनते. त्याला वाटलं की आता काय डोक्याच्या. माहितीये का बघा काही बायको बद्दल 2 वर्ष झालं एकत्र राहतात. बायको बद्दल तर माहिती आहे, आता चाय बद्दल मला नाही माहितीये. असं सिम्पल लॉजिक आहे. तर आपण एकमेकांना कधीपासून किती वर्ष झालं ओळखतो. ऑलमोस्ट 2020 पासून, म्हणजे हा लॉकडाऊन पासून काय काय 15 हिच्या बर्थडेला हिला मेसेज केला पहिल्यांदा. भाई एक नंबर स्टोरी आहे, आपण काहीतरी ती नंतर कन्वे करूया. तुम्हाला आपला इंटरेस्ट सँडविच आहे स्टोरी, का आता आमची आपल्याला सँडविच स्टोरी आहे. लव्ह स्टोरी ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे का तुम्हाला सांगा Please आम्हाला comment comment down. box मध्ये. सो आम्ही व्हिडिओ बनवू. खूप जाम भारी आहे, फनी आहे. आणि ते तिला मी अर्धी स्टोरी तर तिला नंतर सांगितली, असं असं का झालेलं. सो काय काय? फणी आहे, आमच्याकडे कांगवा पण आहे. कुडकुडीत झालेला कांदा आणि काय लसूण. नाही तर असं होत नाही. ते असं होत ना, असं बोलू नका. त्या दिवशी तर मी तर बोलत नव्हतो. त्या दिवशी मीठ नाही, मीठ and rock. त्या दिवशी काय झालं माहितीये काय, ते बटाट्याचे काप, बटाट्याचे असे चिप्स बनवत होती, काय बनवते मला पण नाही माहिती. बटाट्याचे काप म्हणतात त्याला. नाही पण ते छोटे छोटे कसे झाले, काप वेगळे असे फ्रेंच फ्राईज सारखे बनवलेले. बनवलेले. त्याच्यात तिने भाई 2दा मीठ टाकलं आणि मी खारट खाल्लं. मी काहीच बोललो नाही, मी 10-15 मिनिटं काहीच बोललो नाही. साखर नाही ज्यात टाकते ताप. 10-15 मिनिटं मी काहीच बोललो नाहीये. नंतर मी स्वतःच बोलते, हे खारट झालंय ना. मी बोललो हो, कारण की मी पहिला बोलू शकत नाही ना. मी बोललो की मग बोलेल तूच बनवत जा जेवण. काय मी एवढं करून मग का फायदाच नाही का, मग हे आहे का, ते आहे का, असं आहे का, तसं आहे का. मग एवढं जास्त ऐकतं. बोलला ना तुझ्या या सँडविच मध्ये ती मोरिंगाची पावडर टाकली. मला कुठेतरी बोलायला भेटतंय, तो मी बोलतोय. थँक्यू. ॲव्होकाडो असा कापताना बघितला आम्ही. असं दाखवलं, असं गोल गोल हळूहळू. गोल गोल आणि आणि मिठा त्यातलं येल्लो हे करायचं. असं. हे भाई हा, हा. असं Because ते पराठे. चॉप करायचं आहे ना तुला. हा. व्हाईट वाला ते असं स्मॅश करायचं, चॉप नाही करायचं. चॉप इन जशी कापणं, स्मॅश कर. बरोबर. ऐकलं ना, कापणं आणि चॉप करणं. पुण्याला गेलेलं का रे? पुण्याचा मग मित्र आहे ना सागर, सो त्याच्यामुळे असं आहे माझं. सागर तू खरंच खूप चांगलं बोलतोस. पुण्यासारखा अजिबात बोलत नाही. पुणे काय बोलतो. ए थांब ना, मी पहिले स्मॅश तर करू दे. बरं. सो असा ही जी आहे ती, सॉरी हे ते स्मॅश करायचे आम्हाला. पहिला स्मॅश करणार, मग ह्याच्यात मी हे टाकायचं, चीज टाकायचं, चीज. हॅलो. हो, सो फायनली आमचा चीज ओपन होतोय बाबा. हम चीज ओपन कर रहे हैं. अरे कागड़ा है उसके ऊपर, कागड़े. कागडे नाही रे बाबा. उसको पेपर है, फॉइल है, पेपर का फॉइल है. ची 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 ची. Oh my God. उघड बाबा उघड. बंद झालं. आणि कसलं भारी दिसते. ते थोडं चाकू पू. बारीक. मजा येणार. आणि किती अमीर आहे बघा, आमच्याकडे सोन्याचे चमचे आहेत. दूध आहे. काही असं चीज मला आठवत नाही कुठे खाल्लंय. बस आवडच. आता ह्याला मी असं फेटून घेतो. नाही ते एक ऑरिगॅनो हे टाकलं सगळं. तू आणला ना ऑरिगॅनो? हे ऑरिगॅनोच विसरलं. म्हणून मी आहे या जगात. म्हणून मी जन्म घेतला या माणसासाठी. म्हणून देवाने प्रत्येकासाठी एक माणूस बनवलेला असतो, तो माझ्यासाठी ही आहे. हे किती छान वाटते पडताना बघ दाखव. परत तेच लावायला.
हा, तू असंच ठेवलं थोड्या वेळासाठी. ओके. असं टाकते कशाला करते? आणि मग मी ह्याच्यामध्ये हे आता तुझ्याकडे नळ नाहीये त्या तुझ्यातून आणि नळ मग मी ह्याच्यामुळे ब्लॅक पेपर पण टाकते. आता हा जो एग आहे हा मी बारीक बारीक चिरणार आहोत आणि ह्याच्यात टाकणार आहोत. आणि हा टोमॅटो मी त्याच्या म्हणजे जेव्हा आम्ही ते हे लावू सगळं आणि मग वरती टोमॅटो टाकू. हा टोमॅटोचे स्लाइस. ब्रेड त्याच्यात तुम्ही टाकायचं तर नका टाकू. बट मी सोया सॉस आणि चिली सॉस टाकते. चायना, कोरिया, US, आफ्रिका सगळ्यांना मागे टाकणार आहे आम्ही बाबा. मला मला कळतच नाही म्हणजे असं नक्की काय बोलावं या सँडविचला. पण ठीक आहे, जाम भारी आहे. लसूण कांद्याचा महाराष्ट्रीयन तडका असलेला सँडविच. येस. आणि आमच्या दोघांचं प्रेम उतरलेलं सँडविच. तिला बारीक कधी कधी मला काय सुचतं काय माहिती, ही बाजूला असते ना तर एकदम भारी भारी बोलतो. दही. वेडा झालायस का मुला? तू वेडा झालायस का? हे बघा असं चॉप टाकते. वेडा मी फक्त तुझ्यासाठी वेडा. ओ असं तू बोललं पाहिजे, अरे मी तुझ्यासाठीच वेडी आहे. सो हे मी टाकू ना It is called बस love. ना. हा काय बाबा, आता अजून माझे बारीक शब्द ना व्हॅल्यू बारीक करायचं काय अजून? नाही बचलं असं. जय श्रीराम. उतावळी थोडासा कम डाल. हो ऐसा ठीक से डालो उधर. उतावळी काय, त्याचा तो फ्लेवर येणार नाही मग चीजी. हो येणार असं तू इथे इकडे फेकल्यावरती नाही ना. फेकलं हे बघ इथे साईडला पडलं. हे बघ इथे अजिबात नाही पडलाय. बेटा हे एक छोटासा रेशो पडलाय म्हणजे काय पडलाय बघा. दिसतंय का तुम्हाला? ती वाटी पण खराब नाही झालीये. ओके. उगाच माझ्यावरती कोणतेही गुन्हे दाखल करू नकोस. मी तुला काहीतरी करेन. ओव्हर नाव का ना बाबा. फक्त स्वतः उभा आहे, मी करते. अरे मी कर एवढा वेळ केला मास्टर शेफ. माझ्या डोकं हे माझ्या डोक्यामुळे सगळं होत आहे. डोकं. ह्याने जी रेसिपी दाखवली होती ना मला, ते लोक बदकाची अंडी वापरतात आहेत आणि काय काय अरे त्या वापरतात लोकांचे ते बदक भेटतात, आपल्याकडे कोंबड्याच आहेत. आहेत. तरी पण मी माझं डोकं वापरून करते ना. तू काहीच आयडिया दिली नाहीये. तू फक्त आणि फक्त मला हे खायचंय म्हणून मागे लागलायस. बायकोकडे नाही करणार तो पण करणार ना. मग मी तुझ्याकडे नाही करणार तर कोणाकडे करणार? पैकी असं अनपॅक करतो आहे आम्ही अमूल बटर. त्याला मिक्सरला लावायचं काय, टेस्टच वरून टाकायची डायरेक्ट. तर ती चीज टाकूया आपण थोडं नंतर. बरोबर झालं. स्टिक नाही. कप वॉटर टाकलाय पाहिजे तर. अन्नपूर्णा देवी आहे माझी. हॅपी व्हॅलेंटाईन डे. मी किती प्रोफेशनली काम करते बघा. टमाटर मस्त टाकले हो, छान मस्त. आता असं वाटायला लागलं ते असं ठीक सँडविच असं लावून. सो मी अशा पॅनवरती आणि बटर टाकलंय कारण की मी ह्याच्यावरती टमाटर थोडासा रोस्ट करणार आहे. असा काहीतरी टमाटर तो दुखतो तो कधी कधी. आता कधी झोपताना पण असं असं फील होतो की दुखतोय तो हात. ते असे ला पेनोचा पिझ्झा असतो पिझ्झा तसं काय दिसत. माहित बाई, आम्ही गरीब लोक आहे. ए भाई पैसेवाले आपण, पैसाच पैसा आहे. सँडविच मध्ये काकडी ना म्हणजे असं साध्या सँडविच मध्ये काकडी मस्त वाटते, पण ती जेव्हा आता बनवतो हे ना. हा, पण तरी पण ते हे हा वेगळा प्रकार आहे. साध्या सँडविच मध्ये काकडी मस्त वाटते अशी व्हेजिटेबल मध्ये असं. नुसतं बोलत बस. हो ना. आधी साधा बनवू. काय पण चालेल. मी टोस्ट बनवते म्हणजे टोस्ट हा, तो तिथे शिजत राहिला. शिजत नाही रे, टोस्ट होते. तळा आपल्याला. नको पण विसरून जातो. मी आहे ना बरं. दुसरे बनले तेव्हा उघड ना अक्षय. हो. टॅलेंट देखा टॅलेंट कसं बटर. टोस्ट व्हायला पाहिजे म्हणजे एक साइड. मग त्याला बटर नाही लावलं पाहिजे. तिकडे लावलाय बटर. असं जीव असं हे होतंय ना, खाली की नाही पडला पाहिजे, खाली नाही पडलं पाहिजे. सो आता हा टोस्ट सँडविच बनतोय आणि तो एक साधा सँडविच असा वेगळा बनतोय. त्याला सांगितलेलं मी की चीजची स्लाइस मला फाडून. एक आफ्रिकेला पण एक बघूया एक म्युझियम त्याच्यावरती ठेवू शकतो मला. त्याच्यावरती नाही त्याच्या आत ठेवणार. पण माझ्यासोबत तर बट माझी बायको पण लागेलच. मी कशाला जाऊ? तू जा बाबा. इधर देखो जरा. पीछे तो देखो पीछे. मी कशाला जाऊ? आई जिथे जाणार तिकडे घेऊन जाणार आहे, फिक्स आहे. येणार ना माझ्यासोबत माझी अर्धांगिनी. असं खुश होऊन बोल ना, खुश होऊ ना. ते बघ
सो आमचा मस्तपैकी अद्रकवाला चहा बनवून तयार आहे. आणि हे जे टोस्ट सँडविच होतं त्याचं एवढं भरलं मीठ स्टफिंग की ते मेल्ट झालं, लावा बनला तो. So आमचं लावा सँडविच आहे, लावा सँडविच. हा आवाज आहे का? हा प्रॉपर कुडकुडीत. झालेला आहे. आणि हा एक प्लेन सँडविच बनवलेला आहे कारण की तो अक्षर पाहिजे माझ्यासाठी. होता. तर अशा पद्धतीने आम्ही हे बनवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला तुम्ही सांगा. आता आम्ही ह्याच्यासोबत ते बटर तर राहिलेच. आणि जिरा बटर लिहिलं भाय. जिरा बटर. चाय सोबत जिरा बटर इज जी लहानपणीची आठवण. तू खायची लहानपणी असं खायची जिरा मस्त बटर? बटर. हे नाही खायचं, जिरा बटर नाही खायचं. अरे भाई जिरा बटर लाईक माझ्यासाठी तर एकदम असं वेगळं होतं कधीतरी असं संडेल. भाई आमच्या बोलण्याने ना प्लीज एकदा तरी बनवा घरी यार. धमाल आहे, धमाल. अमेझिंग बनलाय भाई, अमेझिंग. मजा आली. नॉर्मल ऑमलेट सँडविच बनवून हॅपी व्हॅलेंटाईन डे झाला आमचा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. भारी आहे, नक्की ट्राय करा. बघितलं तर तुम्ही आहेत, नाही काय कळलं तर कमेंट मध्ये विचारा. आणि थँक्यू फॉर द वॉचिंग. बाय. बाय.